आठवड्याभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे बीडमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे। पार गावात 500 जण पुरामध्ये अडकलेले आहेत। त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जिल्हाधिकारी नवल किशोर राम सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत। 500 जण अडकलेले होते, त्याच्यापैकी 111 जणांना संध्याकाळच्या वेळेला बाहेर काढण्यात यश आलेलं होतं आणि जे आणखीन लोक अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। उद्धव मोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उद्धव, 500 जण अडकलेले होते, त्याच्यापैकी 111 जणांना संध्याकाळच्या वेळेला बाहेर काढण्यात यश आलेलं होतं। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। नेमकं कशा पद्धतीने आता त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालंय? वृषाली, खरं कारण की अनेक गावांना जे आहे ते पुराच्या विळख्यामध्ये जे आहेत ते सापडलेले आहेत। त्याच्यामुळे जे आहे ते मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली होती, कारण की पूरग्रस्त विभागाचं नियोजन करणं अत्यंत कठीण झालं होतं आणि याच परिस्थितीमध्ये एनडीआरएफची टीम जी आहे ती जिल्ह्याच्या बाहेरून बोलवण्यात आली होती। आता हे सगळं बचाव कार्य सुरू झालेले जवळपास जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे लोक सुरक्षित असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे आणि नक्कीच त्यांना पुढच्या ज्या 2-3 घंट्यामध्ये जे आहे ते पुराच्या विळख्यातून जे आहे ते बाहेर काढता येईल असा त्यांना एक अंदाज आहे। वृषाली, या पावसाचा किती गावांना फटका बसलेला आहे? नेमकी आता त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे बीड मधली? वृषाली, खरं जर आपण पाहिलं ना तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्याच नद्यांना जे आहे ते पूर आलेला आहे आणि प्रत्येक गावाच्या बाजूला कुठली ना कुठली नदी असते आणि या नदीचं जे पाणी आहे ते गावाच्या सीमालगत आलेलं होतं, पिकांमध्ये घुसलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते नदीवरचे पुलं आहेत त्याच्यावरून पाणी वाहिल्यामुळं जिल्ह्यातल्या जवळपास 20% गावांना जे आहे तो या जे मुसळधार पाऊस झाला याचा फटका बसलेला आहे। नक्कीच पावसाळ्याचे दिवस संपत आलेले असताना सुद्धा बीडमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नव्हता, त्याच्यामुळे दुष्काळाची परिस्थिती यंदा सुद्धा उद्भवते की काय हा एक मोठा प्रश्न सतावू लागलेला होता। मात्र परतीच्या पावसामुळे हाहाकार माजवलेला आहे आणि या ठिकाणी नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि शिवाय 500हून अधिक जण जे आहेत त्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत।